हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे सोमवार आणि आत्ता वाजलेले आहेत 1. तर मग अशी ऊन होतं म्हणून मी बाहेर आली. तर आता ऊन पण नाही आहे, काहीच नाही आहे, तर आभाळ आलेलं आहे. तर काही दिवसापूर्वीच म्हणजे 20 मार्चपासून आमच्याकडे स्प्रिंग डे चालू झालेले आहेत. पण ऊन तर नाही, पण जास्त करून पाऊस आणि आभाळच येते. तर मला यायचं नव्हतं बाहेर, पण थोडंसं काम आलं होतं म्हणून बाहेर आली आहे. तर मी आत्ता आमच्या जुन्या रूमच्या इकडे चाललेली आहे. तर मी तुम्हाला जुन्या रूमचा आमचा एरिया दाखवते कसा होता तो. नवीन रूमचा तर एरिया मी दाखवलाच आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप तो आवडला. म्हटलं आता चालली असतं जुन्या रूमचंही दाखवावं. कारण जुनी रूम होती ना आमची सिटी सेंटरपासून खूप जवळ होती आणि भरपूर गोष्टी आम्हाला इझिली तिथे अवेलेबल होत्या. पण आता काही कारणामुळे आम्हाला रूम ती सोडावीच लागली. तुम्हाला जुन्या रूमचंही मी तुम्हाला टूर केली होती, पण एरिया दाखवला नव्हता. तर म्हटलं आज चालले तर दाखवावं. तर चला, मी आत्ता सध्या पार्कमध्ये आहे. म्हटलं थोडंसं ऊन आहे म्हणून पार्कमध्ये आली होती, तर ऊनच नाही आहे. म्हटलं आता चला, तर इथून आता ट्राम आणि बस आहे आपल्याला तिकडे जायला. तर बघूया आता कोणती वेळेवर भेटते, त्याच्यानुसार आपण जाऊया. तर चला. तर मी आत्ता ट्रामने फायनान्सरीच्या इथं आलेले आहे. म्हणजे ज्या आम्हाला स्टॉपला उतरायला लागतो तो फायनान्सरी हा स्टॉप आहे. तर आम्ही जिथे आत्ता राहतो तिथे ट्राम नाही आहे, पण इथे ट्रामचं आणि बसचं ऑप्शन दोन्ही होतं आम्हाला जुन्या रूमच्या इथे. तर मी तुम्हाला आता इथूनच दाखवते आमचा एरिया कसा होता ते. हां, असं खूप मोठं बसचं पार्किंग वगैरे आहे आणि तुम्हाला समोर असं चर्च वगैरे दिसत असेल, हा चर्च आहे बघा. आणि हा ट्रामचा स्टॉप फायनान्सरीचा. आपण पलीकडे जाऊया आता. आणि समोरच तुम्हाला सिमेट्री दिसत असेल, खूप मोठी सिमेट्री आहे. इथून सिमेट्री आहे ते आम्ही आधी राहत होतो त्या रूमपर्यंत ही सिमेट्री आहे. आम्ही आत कधी गेलो नाही आहे, पण आतमध्ये सुद्धा एवढं छान असं मेंटेन केलेलं असतं ना, कचरा वगैरे काही सुद्धा नसतं आतमध्ये. तुम्हाला दिसतच असेल बघा, खूप छान क्लीन रेग्युलर इथे साफसफाई असते, कुठेही कचराही नसतो अजिबात. हा ट्रामचा स्टॉप आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे समोर असं ना पार्किंग दिसत असेल फोर व्हीलरचं. खूप मोठं पार्किंग आहे इथे. इथे सुद्धा असं पार्किंग ना असं फ्रीमध्ये पार्किंग करता येत नाही, त्याच्यासाठी पैसे वगैरे पे करावे लागतात. इकडे मोठे ऑफिसेस आहेत ना, त्यामुळे ते पार्किंग भरपूर असं फुल असतं. आणि इथे इकडे ना जवळच पार्क आहे, म्हणजे एक त्या रूमपासून 600 मीटरच्या अंतरावरती आहे पार्क. तर इथून ना सेंटर एवढं जवळ आहे ना की लोक ना रेग्युलर चालत सुद्धा येऊन जाऊन करतात. म्हणजे एक 10-15 मिनटं लागतात सिटी सेंटरला जायला वगैरे. तर हे ऑफिस आहे बघा इथे मोठं असं. त्याचबरोबर इकडे आतमध्ये थिएटर आहे बघा, छोटंसंच थिएटर आहे. इथे ना असे लोकलमधलेच पिक्चर असतात. आपले जे इंडियातील पिक्चर वगैरे असतात त्याच्यासाठी आम्हाला किनेपोलिसला वगैरे जायला लागतं, पण इथे फक्त लोकलचे पिक्चर असतात. सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे. आम्ही इथे राहत होतो तेव्हापासूनच हे कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर तुम्हाला दिसत असेल बघा, इथे सगळं पूर्ण सील केलेलं आहे. आमचा आधीचा एरिया सुद्धा ना खूप छान होता, पण काही कारणामुळे आम्हाला तो सोडावा लागला, नाही तर आम्ही बरेच दिवस तिथं अजून राहिलो असतो. समोर पोलीस स्टेशन आहे, खूप जवळ आहे. हा तर आमचा मेन एरिया होता जिथे आम्ही राहत होतो. हा बस स्टॉप आहे, तुम्हाला समोर दिसत असेल. हा सिटी सेंटरला जायचा बस स्टॉप आहे. हा बस स्टॉप आहे, दिसत असेल बघा. नंतर इकडे लॅबोरेटरी आहे राईट साईडला, ब्ल्यू कलरचं लावलेलं आहे बघा तिथे. तर इथे ब्लड टेस्ट वगैरे होतं, बायोनेक्स्ट म्हणून आहे बघा नाव. तर इथे ब्लड टेस्ट वगैरे होतात सगळ्या. होती आमची बिल्डिंग जिथे आम्ही राहत होतो. बेसमेंटला आमची रूम होती, फर्स्ट फ्लोअरलाच. तर आणि इकडे हा असा स्टॉप होता. सेंटरनं आलं की इथे उतरायचं
आणि लगेच इथे आमची रूम होती बघा. खूप जवळ होतं आम्हाला सिटी सेंटरपासून. खूप छान अशा गोष्टी इथे होत्या. तर बघूयात आपण पलीकडे जाऊन. तर तुम्हाला दिसत असेल अजून इथे आमचं नाव वगैरे आहे. तर ही आमच्या किचनची विंडो होती आणि हे खाली हॉल आणि बेडरूम आहे बघा. आणि समोर तुम्हाला दिसत असेल जरा ऑरेंज कलरची बिल्डिंग आहे. तिथे प्रायव्हेट ट्युशन वगैरे घ्यायचे. ते गॅलरीमधून लहान लहान मुलं दिसतात की अशी बाहेर वगैरे दिसायची. खूप छान वाटायचं. तर ही खालची जी गॅलरी आहे आमची गॅलरी होती पण आता नाही आहे. तर इंडियामध्ये फोन केला की सांगतात खूप जास्त गरमी आहे, म्हणजे उन्हाळा लवकर चालू होतो आपल्या इकडे. खूप म्हणजे खूप जास्त गरमी होते. पण आता इथे उन्हाळा चालू होऊन सुद्धा एवढी जास्त थंडी आहे की अशी जशी जॅकेट्स वेअर करून बाहेर पडावं लागतं आहे. आणि आता थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. तर मी आत्ता तुम्हाला दाखवलं आमची जुनी रूम वगैरे. तर तिथं कसं अजून थोडंसं म्हणजे त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला रूम ती सोडावी लागली. तर माझं जे काम होतं ते मी केलेलं आहे. म्हटलं आता थोडंसं चला पार्क दाखवते जिथे मी रेग्युलर येऊन जाऊन करायची. पार्कसुद्धा खूप छान आहे. तर मी तुम्हाला आत्ता ना आमच्या रूमच्या बॅक साईडचा एरिया दाखवते. तर हे तुम्हाला दिसत असेल बघा, एक बॅक साईडचा एरिया आहे. खूप शांतता आहे. म्हणजे हे इकडे ना हा मेन रोड नाही आहे, हा आतलाच रोड आहे. त्यामुळे जास्त गर्दी वगैरे गोंधळ वगैरे नसतो इथे. आणि इथे जास्त कोणाचा कालवा पण करत नाही. तर हे आहे बॅक साईड आणि इथूनच ना पार्कला जायला रोड आहे. तर मी तुम्हाला तेही दाखवते. इकडून सुद्धा एक रोड आहे इथून. तर आपण इथून जाऊया. हा डायरेक्टली रोड आहे. सगळीकडे कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत त्यामुळे आवाज येतोय. इकडे पण कन्स्ट्रक्शन्स आहे चालू. तर हे सुद्धा ना आम्ही जेव्हा इथे नवीन आलो तेव्हा इथे कन्स्ट्रक्शन ह्याचं चालू होतं. पण नंतर हे लगेच असं पटपट कामं होतात इथे. काही गोष्टी तर पटपट होतात, काही गोष्टींना वेळ लागतो. तर आता हे सगळं आता फुल झालं आहे. ते एकही अपार्टमेंट असं रिकामा नाही आहे. आणि मी तुम्हाला पाठीमागे ह्या पार्कचा सुद्धा व्हिडिओ दाखवलाच होता. तर त्याच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं इथे एक छोटीशी शेती आहे जे एक कपल करतं. खूप छान आहे. आता कसं स्प्रिंग डे चालू झालं आहे त्यामुळे आता सगळे शेतीचेच दिवस आहेत. इथे छान छान असं असं कांदे लसूण वगैरे लावलेलं आहे, भाज्या आहेत. आणि तो व्ह्यू सुद्धा खूप छान दिसतो. तुम्हाला घर दिसत असतील असे खालच्या साईडला आहेत बघा इथे. आणि इथे असे फुलांची झाडे ते आहेत लावलेले. त्याचबरोबर इथे ना असं छोटंसं एक डॉग पार्क केलेलं आहे आतमध्ये. आणि असं तारेचं असं बाहेरून कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून कुत्र्यांना आतमध्ये व्यवस्थित खेळता यावं आणि ते बाहेर असं सोडून असं लोकांना त्रास होऊ नये म्हणून. तर हे आतमध्ये असे लोक सोडतात. इथे दिलेलंच आहे बघा डॉगसाठी केलेलं आहे म्हणून, ते दिसत असेल. तर हे सुद्धा स्वच्छ करतात हे लोक. तर आता कसं ते स्नोच्या वेळेला सगळं असं गवत वगैरे उगवलेलं असतं तर हे आता स्वच्छ केलेलं आहे. इथे लोक ना कुत्रे अशी रस्त्यावरती सोडत नाहीत, कारण ते लोकांना असं चावतील वगैरे म्हणून जास्त करून असं त्यांना बांधूनच ते फिरवतात. पण हे असं त्यांना असं आतमध्ये मोकळं सोडण्यासाठी थोडंसं केलेलं आहे. तर हे आहे पार्क बघा, छान आहे. मी तर रेग्युलर यायची, कारण रूमपासून एवढं जवळ होतं ना, 2 मिनिटात मी इथे पोचायची.
इथे छान अशी फुलं उगवलेली आहेत, तुम्हाला दाखवते. तर हे आहे आमच्या इथलं पार्क, मी तुम्हाला दाखवलं बघा. पाऊस पडायला सुरुवात झाली. मी तुम्हाला मगाशी म्हणलंच होतं, आभाळ फुल आलेला होता, त्यामुळे पावसाची शक्यता तर वाटत होते. पण कधी कधी कसं होतं, आभाळ येतं पण पाऊसच पडत नाही आता. बरं, इकडे युनिव्हर्सिटी आहे बघा, लक्झेंबर्ग युनिव्हर्सिटी. तुम्हाला बोर्ड दिसत असेल तर डायरेक्ट बस आहेत मुलांना इथपर्यंत यायला. तर हे बघा, अशी दिसते आमची बिल्डिंग. मग आता मी तुम्हाला आजूबाजूचा सगळा एरिया फिरून दाखवलेला आहे. ही व्हाईट कलरची आहे ना, ही आहे. आणि इथून मग अशी आपण ह्या रोडने तिकडे खाली पार्कमध्ये गेलो होतो. आणि इकडून हा रोड आहे, हा मेन रोड आहे जिथून बस येतात जातात. तर आता आभाळ थोडंसं रिकामं दिसतंय. आत्ता पाऊस थोडासा उघडला आहे. आणि इकडे छोटंसं ना असं फूड शॉप वगैरे आहे. चला तर आता घरी जाऊयात, कारण आता पाऊस उघडलेला आहे, लवकर घरी गेलं पाहिजे. तर मी तुम्हाला आता आमच्या जुन्या रूमचा पूर्ण एरिया दाखवलेला आहे आणि नवीन रूमचा सुद्धा दाखवलेला आहे. तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणता एरिया चांगला वाटला मला कमेंट करून सांगा. आणि भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.